अखंड दत्तनाम चातुर्मास सांगता व श्री दत्तकथा कीर्तन महोत्सव पालखी सोहळ्याला दिनांक 2 जानेवारी पासून सुरुवात झाली होते। 2 जानेवारी ते 8 जानेवारीच्या कालावधीत झालेल्या कार्यक्रमात अनेक धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। बालयोगी दत्तगिरी गुरु आनंदगिरीजी महाराज यांच्या संयोजनातून दरवर्षी श्री दत्तकथा कीर्तन महोत्सव घेण्यात येतो। पंचक्रोशीतील सर्व महंत संत गुरुदत्त भक्तजनांनी हा महोत्सव गजबजून गेला। 2 जानेवारी ते 8 जानेवारीच्या कालावधीत सलग 6 दिवस कीर्तन सोहळा अतिशय आनंदमय वातावरणात संपन्न झाला। तर 8 जानेवारीला या कीर्तन पालखी सोहळ्याची सांगताही पालखी मिरवणुकीनं प्रसादाने आणि संध्याकाळी सव्वाखंड तांदुळाच्या दत्त महापूजने हा धार्मिक सोहळा भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला। आज अखंड दत्तनाम चातुर्मास समाप्ती निमित्त या ऐतिहासिक नगरी मौजे बाजारपुरा तालुका कंधार जिल्हा नांदेड महाराष्ट्र या ठिकाणी परमपूज्य संत श्री गुरुमूर्ती आनंदगिरीजी महाराज यांच्या पावन पदस्पर्शाने पुनीत झालेल्या या भूमीमध्ये खरोखर आज प्रतिवर्षाप्रमाणे चालत असलेला हा चातुर्मास समाप्तीचा सोहळा सर्व गावकऱ्यांच्या वतीने, सर्व भाविक भक्तांच्या वतीने, सर्व सद्भक्त शिष्यमंडळींच्या वतीने अतिशय सुंदर असा आनंदमय मंगलमय सोहळा या नगरीमध्ये साजरा झालेला आहे। जवळजवळ या ठिकाणी दिनांक 2 जानेवारी ते 8 जानेवारीपर्यंत हा कार्यक्रमाची रूपरेषा होती आणि 2 तारखेपासून सतत या ठिकाणी अखंड अन्नदान आणि दररोज महाप्रसाद, या संपूर्ण गावाला महाप्रसाद भंडारा व सकाळी ज्ञानप्रकाश बाळकेटा ग्रंथाचे पारायण, दुपारी श्री दत्त महाराजांची श्री दत्तकथा व सायंकाळी महापूजा दररोज विधी या ठिकाणी झालेली आहे। आज या चातुर्मासाची सांगता, दत्तनाम सप्त्याची सांगता, कीर्तन महोत्सव सोहळ्याची, पालखी सोहळ्याची सांगता आज संध्याकाळी 128 आनंददत्त श्रीफळ, 128 श्रीफळाची आनंददत्त महापूजा सव्वाखंडी तांदुळाची या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे। तरी सर्वांच्या सहकार्याने ही कार्यक्रमाची रूपरेषा खूप सुंदर या ठिकाणी साजरी झालेली आहे। सर्व भाविक भक्तांनी रात्रीच्या महापूजेचा व पहाटे काकडा आरतीचा अवश्य लाभ घ्यावा ही मी सर्व परिसरातील व पंचकोशीतील भाविक सद्भक्तांना कळविण्यात येते। या चातुर्मास समाप्तीच्या अनुषंगाने आज आमच्या या आनंद नगरीमध्ये, बाजारपुरा नगरीमध्ये सर्व समाज बांधव एकजुटीने, एका नात्याने आणि बंधू प्रेम भावाने राहावे हीच प्रभूचरणी प्रार्थना करतो। सद्गुरू महाराज की जय।